नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा आयुष्य मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला येणारे GSचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, मिहान प्रकल्प कुठे आहे? तर मिहान हा प्रकल्प नागपूर येथे आहे. नेक्स्ट, खालसा दल कोणी स्थापन केला? तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दल स्थापना केली आहे. नेक्स्ट, ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर छत्तीसगड या राज्याची राजधानी रायपूर ही आहे. नेक्स्ट, दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखली जाते? तर गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात कधी झाली आहे? तर 2008मध्ये याची सुरुवात झाली आहे. नेक्स्ट, भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर संत एकनाथ यांच्यामुळे हा प्रकार ओळखला जातो. नेक्स्ट, अंधासाठी ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? तर लुईस ब्रेल या शास्त्रज्ञांनी ब्रेल लिपीचा शोध लावला. नेक्स्ट, संतोष करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा करंडक फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर नागपूर या शहराला ओळखले जाते. नेक्स्ट, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अण्णा हजारे यांचे हे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट, संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव? तुकाराम बोलोबा आंबिले मोरे हे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. नेक्स्ट, युरियामध्ये किती नत्राचे प्रमाण असते? तर युरियामध्ये 46% नत्राचे प्रमाण असते. नेक्स्ट, रेशीम उत्पादनात अग्रेसर देश चीन हा आहे. नेक्स्ट, स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. नेक्स्ट, भारताला एकूण समुद्रकिनारा किती लाभला आहे? तर 7517 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा भारताला लाभला आहे. नेक्स्ट, जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिन हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर सरदार पटेल यांनी बारडोलीचे नेतृत्व केले होते. नेक्स्ट, वन्यजीव संरक्षण कायदा हा कधी अस्तित्वात आला? तर 1972मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. जिल्हा स्तरावरील पोलीस प्रमुख म्हणून कोण ओळखले जाते? तर पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस प्रमुख असतो. त्याला आपण SP असेही म्हणून ओळखतो. नेक्स्ट, रेडियमचा शोध कोणी लावला? तर रेडियमचा शोध हा मेरी क्युरी या शास्त्रज्ञाने लावला. नेक्स्ट, पहिला अणुस्फोट पोखरण येथे इसवी सन कितीमध्ये घडवण्यात आला? तर मे 1974मध्ये पहिला अणुस्फोट घडवण्यात आला. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. 0 माईल सिटी म्हणून कोणती सिटी ओळखली जाते? तर नागपूर ही सिटी ओळखली जाते. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम आपल्या लहान मेंदू करत असतो. धवल क्रांतीचे जनक हे वर्गीस कुरियन आहेत. नेक्स्ट, संगमरवर कशाचा प्रकार आहे? तर संगमरवर हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. नेक्स्ट, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट, महात्मा गांधी समाधीस्थळ राजघाट दिल्ली येथे आहे. नेक्स्ट, स्वयंचलित वाहनातून कोणता वायू बाहेर पडतो? तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू स्वयंचलित वाहनातून बाहेर पडतो. नेक्स्ट, भारतीय संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. नेक्स्ट, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते खनिज पदार्थ असते? तर त्यात लोह हे खनिज पदार्थ असते. नेक्स्ट, रास्त गोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर दादाभाई नौरोजी यांनी हे वर्तमानपत्र सुरू केले. नेक्स्ट, श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. नेक्स्ट, ए मेरे वतन के लोगो या गीताचे गीतकार कोण आहेत? तर कवी प्रदीप हे या गीताचे गीतकार आहेत. नेक्स्ट, मीराबाई चानू ह्या कोणत्या राज्याच्या रहिवाशी आहेत? तर मीराबाई चानू या मणिपूरच्या आहेत. नेक्स्ट, केळी संशोधन केंद्र यावल जळगाव या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य
महाराष्ट्र राज्य हे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पहिले राज्य आहे. नेक्स्ट, संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केले. नेक्स्ट, पिवळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादनाशी संबंधित पिवळी क्रांती आहे. नेक्स्ट, काझीरंगा उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा उद्यान हे आसाम या राज्यात आहे. नेक्स्ट, गोवा राज्य कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? तर गोवा राज्य हे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. नागार्जुन सागर प्रकल्प हा आंध्र प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट, वेदांकडे चला असा संदेश कोणी दिला? तर दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे चला असे म्हटले. नेक्स्ट, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे पाडेगाव येथे आहे. नेक्स्ट, मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर 1857मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. नेक्स्ट, हिरा कशाचे अवरूप आहे? तर हिरा हे कार्बनचे अवरूप आहे. नेक्स्ट, भारताची पहिली अणुभट्टी ही अप्सरा आहे. नेक्स्ट, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, प्रार्थना समाजाची स्थापना 1867मध्ये करण्यात आली होती. नेक्स्ट, बोडो आदिवासी जमात आसाम राज्यात आहे. नेक्स्ट, थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर थायमिनच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो. नेक्स्ट, सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ही कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ही नर्मदा आहे. नेक्स्ट, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी करण्यात आली? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1882मध्ये पुणे येथे करण्यात आली. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली? तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954मध्ये करण्यात आली. 1954. नेक्स्ट, माय लाईफ माय मिशन हे पुस्तक कोणाचे आहे? तर बाबा रामदेव यांचे हे पुस्तक आहे. नेक्स्ट, सिक्कीम या राज्याची राजधानी गंगाटोक ही आहे. प्रश्न, ऑपरेशन मुस्कान हे कशासंबंधी ऑपरेशन आहे? तर हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासंबंधी हे ऑपरेशन आहे. यक्षगान हे नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हा नृत्यप्रकार कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, कुचिपुडी हा नृत्यप्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण घेत असतो? तर ग्रामसेवक हा जन्ममृत्यूची नोंद घेत असतो. नेक्स्ट, मनाचे श्लोक कोणी लिहिले आहेत? तर समर्थ रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर साहित्य या क्षेत्राशी ज्ञानपीठ पुरस्कार संबंधित आहे. नेक्स्ट, मसुरी थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या राज्यात आहे? तर हे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे. नेक्स्ट, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट, डेक्कन सभाची स्थापना कोणी केली? तर न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली आहे. नेक्स्ट, लोकसभेचे सभापती सध्या कोण आहेत? तर ओम बिर्ला हे सध्या लोकसभेचे सभापती आहेत. नेक्स्ट, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. नेक्स्ट, हत्तीरोग हा कोणता डास चावल्याने होतो? तर क्युलेक्स हा डास चावल्यामुळे हत्तीरोग होतो. नेक्स्ट, एकदल वनस्पती कोणती आहे? तर कांदा ही एकदल वनस्पती आहे. नेक्स्ट, त्रुटीचे रासायनिक नाव काय आहे? तर त्रुटीचे रासायनिक नाव पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट असे आहे. नेक्स्ट, मोसाद ही गुप्तचर संस्था कोणत्या देशाची आहे? तर इस्रायल या देशाची ही गुप्तचर संस्था आहे. नेक्स्ट, पंडित रविशंकर हे कोणत्या वादक आहेत? तर सतार या वादकाशी हे संबंधित आहेत. नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर आर्य समाज स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे. नेक्स्ट, ललिता बाबर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्टीपल चेस या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर वाफेच्या इंजिनाचा शोध हा
जेम्स वॅट यांनी लावला. नेक्स्ट, भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी कुठे आहे? तर हैदराबाद या ठिकाणी ही अकॅडमी आहे. नेक्स्ट, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल हे आहे. नेक्स्ट, डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व कोणते असते? तर हे डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व असते. नेक्स्ट, अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर 21 किमी हे अर्ध मॅरेथॉनचे अंतर असते. नेक्स्ट, अन्नपदार्थाची ऊर्जा मोजण्याचे परिमाण कोणते आहे? तर अन्नपदार्थाची ऊर्जा ही कॅलरीजमध्ये मोजली जाते. नेक्स्ट, करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला? तर महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा असे म्हटले होते. नेक्स्ट, मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. नेक्स्ट, परम 8000 या महासंगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विजय भटकर या शास्त्रज्ञाला परम 8000 महासंगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? तर 5 जून या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण हे 1969 करण्यात आले होते. नेक्स्ट, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर होमी बाबा हे होते. नेक्स्ट, फुल्स गोल्ड म्हणून कशाला ओळखतात? तर पायराईट याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, रक्ताचा कर्करोग याला ल्युकेमिया असे म्हणतात. नेक्स्ट, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात येतो? तर सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यात येतो. नेक्स्ट, कोणता रोग वंशागत आहे? तर मधुमेह हा रोग वंशागत आहे. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचे आहे? तर ताराबाई शिंदे यांचे हे पुस्तक आहे. नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या अनुदानास कोण मान्यता देते? तर पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देते. नेक्स्ट, ॲपल या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर स्टीव्ह जॉब्स हे ॲपल या कंपनीचे संस्थापक आहेत. नेक्स्ट, भारतीय भात संशोधन संस्था हैदराबाद या ठिकाणी आहे. नेक्स्ट, विंचू हा प्राणी कोणत्या प्रकारचा येतो? तो पिलांना जन्म देणारा हा प्राणी आहे. नेक्स्ट, केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यात आहे. नेक्स्ट, विशालगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात येतो? तो कोल्हापूर या जिल्ह्यात विशालगड किल्ला येतो. मुंबई नाशिक दरम्यान कोणता घाट आहे? तर मुंबई नाशिक दरम्यान कसारा हा घाट आहे. नेक्स्ट, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुल्लर लेणी ही नागपूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, सूर्यफूल ही वनस्पती द्विबीजपत्री आहे. नेक्स्ट, सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती? तर क्रांतिसिंग नाना पाटील यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली होती. नेक्स्ट, पंचायत समिती सभापती कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो. रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठची स्थापना केली आहे. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी 1939 केली होती. नेक्स्ट, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हा कोणत्या साली करण्यात आला? तर 1909 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा करण्यात आला. पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर 1761 पानिपतचे तिसरे युद्ध झाले. नेक्स्ट, तंबाखूमध्ये निकोटीन हा घटक आढळतो. नेक्स्ट, विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर 6 वर्ष हा विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ असतो. नेक्स्ट, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय म्हणजे BCCIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. मेघदूत या काव्य कोणी लिहिले आहे? तर कालिदास यांनी हे लिहिले आहे. नेक्स्ट, गीता हा ग्रंथ कोणाचा आहे? तर विनोबा भावे यांचा हा ग्रंथ आहे. नेक्स्ट, 1 रुपयाची नोट कोण छापते? तर 1 रुपयाची नोट हे अर्थ मंत्रालय छापते. नेक्स्ट, पक्षांतर बंदीची तरतूद कोणत्या परिशिष्टात आहे? पक्षांतर बंदीची तरतूद ही 10व्या परिशिष्टात आहे. नेक्स्ट, रेबीज हा रोग
कुत्रा, माकड आणि मांजर चावल्यामुळे होतो. नेक्स्ट, ययाती हा ग्रंथ वि. स. खांडेकर यांचा आहे. तर विजय स्तंभ हा स्तंभ कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात आहे. जागतिक वारसा दिन हा कधी साजरा केला जातो? तर 18 एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, पाळेकरांचा उठाव हा कोणत्या भागात झाला होता? तर दक्षिण भारतात पाळेकरांचा उठाव झाला होता. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? तर 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. नेक्स्ट, भिलांचा उठाव हा खानदेशात झाला होता. नेक्स्ट, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशा संबंधित होता? तर नीळ उत्पादनाशी संबंधित हा शेतकऱ्यांचा उठाव होता. नेक्स्ट, मानवधर्म सभाची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानवधर्म सभा स्थापन केली. नेक्स्ट, पवनार आश्रम हे वर्धा येथे आहे. नेक्स्ट, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया हा जिल्हा ओळखला जातो. नेक्स्ट, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात येते? तर नंदुरबार या जिल्ह्यात तोरणमाळ पठार येते. नेक्स्ट, पहिली ताग गिरणी केव्हा सुरू करण्यात आली? तर 1855मध्ये रिसरा या ठिकाणी पश्चिम बंगाल राज्यात सुरू करण्यात आली. नेक्स्ट, मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होत असे? तर इंग्रजी या भाषेत प्रकाशित होत असे. नेक्स्ट, मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. नेक्स्ट, नागपूर शहर कोणत्या नदीवर वसले आहे? तर नाग या नदीकाठावर नागपूर हे शहर वसले आहे. नेक्स्ट, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात येते? तर लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात ही लेणी येते. नेक्स्ट, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंतसागर असे आहे. नेक्स्ट, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रत्नागिरी या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. नेक्स्ट, भारतीय वन संशोधन संस्था ही डेहराडून या ठिकाणी आहे. राज्यात मगर संशोधन केंद्र ताडोबा या ठिकाणी आहे. नेक्स्ट, रॉक गार्डन कोणत्या राज्यात आहे? तर रॉक गार्डन हे चंदीगड या शहरात आहे. अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र हे गुजरात या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता? तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात येतो? शिवनेरी किल्ला हा जुन्नर तालुक्यात येतो. कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी इटानगर ही आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत. नेक्स्ट, लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? तर सावंतवाडी सातारा ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे. नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रथम जिल्हा हा अहमदनगर आहे. नेक्स्ट, कोणत्या पिकांची वाढ खोडापासून होते? तर हळद या पिकाची वाढ ही खोडापासून होते. नेक्स्ट, प्रचंड बेरोजगारी कोणत्या क्षेत्रास अधिक प्रमाणात आढळते? तर शेती या क्षेत्रामध्ये ही बेरोजगारी जास्त प्रमाणात आढळते. नेक्स्ट, पुढीलपैकी सदिश राशी कोणती? तर त्वरण, बल आणि विस्थापन हे सदिश राशीचे उदाहरणे आहेत. नेक्स्ट, सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे स्नानगृह कोणत्या ठिकाणी आढळले? तर मोहेंजोदारो या ठिकाणी सर्वात मोठे स्नानगृह आढळले आहे. नेक्स्ट, कोणी आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबाद येथे आणली होती? तर महम्मद बिन तुघलक या बादशहाने आपली राजधानी दिल्लीवरून दौलताबाद येथे आणली होती. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. नेक्स्ट, मनपाच्या स्थायी समितीची पहिली बैठक हे कोण बोलावतात? तर स्थायी समितीची पहिली बैठक हे मनपा आयुक्त बोलावतात. नेक्स्ट, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 21 ऑक्टोंबर या दिवशी हा दिवस साजरा केला जातो.
नेक्स्ट सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण आहेत? तर चित्तरंजन दास हे यांचे राजकीय गुरु आहेत. नेक्स्ट राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज जूल हे ब्रिटिश अध्यक्ष होते. नेक्स्ट मनुष्याने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला? तर मनुष्याने सर्वप्रथम तांबे या धातूचा वापर केला. नेक्स्ट सर्वात जास्त उपनदी असलेली महाराष्ट्रातील नदी कोणती आहे? तर गोदावरी ही सर्वात जास्त उपनदी असलेली महाराष्ट्रातील नदी आहे. नेक्स्ट जगातील सर्वात पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणी केली? तर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया केली. नेक्स्ट डोळ्यातील कोणत्या पेशी रंगाची जाणीव करून देतात? तर शंकुपेशी या पेशी डोळ्यातील रंगाची जाणीव करून देतात. नेक्स्ट महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. नेक्स्ट पीतक्रांती कशाशी संबंधित आहे? तर पीतक्रांती ही तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. नेक्स्ट गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ही 668 किमी आहे. नेक्स्ट भारताचे पहिले लोकसंख्या धोरण हे 1976 या साली ठरवण्यात आले होते. नेक्स्ट भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून नावाशेवा हे ओळखले जाते, हे रायगड या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट लोकसंख्येनुसार राज्याचा उतरता क्रम उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. नेक्स्ट भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. नेक्स्ट कलम 368 कशाशी संबंधित आहे? तर घटनादुरुस्तीशी संबंधित हे कलम आहे. नेक्स्ट कलम 124 हे सर्वोच्च न्यायालय याशी संबंधित आहे. नेक्स्ट कलम 214 हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहे. नेक्स्ट कलम 76 हे महान्यायवाद्याशी संबंधित आहे. नेक्स्ट पंचायत समितीच्या एका वर्षात किती बैठका होतात? तर पंचायत समितीच्या एका वर्षात 12 बैठका होतात, म्हणजे दर महिन्याला एक बैठक ही पंचायत समितीची होते. नेक्स्ट मंडळ अधिकाऱ्यावर कोण नियंत्रण ठेवतो? तर मंडळ अधिकाऱ्यावर तहसीलदार हा नियंत्रण ठेवतो. नेक्स्ट विजयघाट येथे कोणाची समाधी आहे? तर विजयघाट या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री या आपल्या माजी पंतप्रधानांची समाधी आहे. नेक्स्ट रेड क्रॉस या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर रेड क्रॉस या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा या शहरात आहे. नेक्स्ट दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर हे होते. नेक्स्ट प्रियदर्शिका हे नाटक कोणी लिहिले? तर प्रियदर्शिका हे नाटक हर्षवर्धन यांनी लिहिले आहे. नेक्स्ट प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोठे आहे? तर पुरी या ठिकाणी ओडिसा राज्यात प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आहे. नेक्स्ट सतलज नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर सतलज नदी ही मानस सरोवर तिवेड या ठिकाणी उगम पावते. नेक्स्ट ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर धुळे हे शहर पांझरा या नदीकाठी वसलेले आहे. नेक्स्ट संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? तर S.C. मुखर्जी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. नेक्स्ट कलम 81 हे कशाशी संबंधित आहे? तर लोकसभाशी संबंधित आहे. नेक्स्ट कलम 51 हे नेक्स्ट कलम 51 हे कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित हे कलम आहे. नेक्स्ट मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर मुंबई शेअर बाजाराची स्थापना ही 1877 मध्ये झाली आहे. नेक्स्ट RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर C.D. देशमुख हे महाराष्ट्रीयन व्यक्ती RBIचे पहिले गव्हर्नर होते.
नेक्स्ट, गव्हावर प्रामुख्याने पडणारा रोग कोणता? तर तांबेरा हा गव्हावर पडणारा रोग आहे. नेक्स्ट, चिकनगुनिया आजार कोणत्या मच्छरामुळे होतो? तर चिकनगुनिया आजार हा एडिस इजिप्ती या मच्छरामुळे होतो. नेक्स्ट, सोनार हे तंत्रज्ञान ध्वनीच्या कोणत्या तत्वावर चालते किंवा कार्य करते? तर सोनार हे तंत्रज्ञान प्रतिध्वनी या तत्वावर चालते. नेक्स्ट, मुतखडा कशामुळे तयार होतो? तर कॅल्शियम ऑक्झालेट याच्यामुळे हा तयार होतो. नेक्स्ट, जिल्हा परिषद कोण बरखास्त करू शकतो? तर जिल्हा परिषद राज्य शासन बरखास्त करू शकतो. नेक्स्ट, शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे दुसरे राज्य आंध्र प्रदेश हे आहे. तर पहिले राज्य महाराष्ट्र आहे. मोटार परिवहन विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मोटार परिवहन विभागाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. गावाचा ग्रामनिधी सांभाळण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ग्रामसेवक ह्याच्यावर ही जबाबदारी असते. नेक्स्ट, सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर नर्मदा ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. श्रीरामपूर हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर श्रीरामपूर हे ठिकाण मोसंबी या फळासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर ही संस्था पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट, पवनचक्क्याची भूमी असे कोणत्या देशाला म्हणतात? तर नेदरलँड या देशाला पवनचक्क्याची भूमी असे म्हणतात. नेक्स्ट, वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला आहे. नेक्स्ट, नियंत्रक व महालेखापाल त्यांचा लेखा अहवाल कोणाकडे सादर करतात? तर ते आपला अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात. नेक्स्ट, जनता योजना 1945मध्ये कोणी तयार केली? तर एम.एन. रॉय यांनी ही जनता योजना तयार केली होती. नेक्स्ट, व्हाईट टायगर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अरविंद अडिगा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, लाख कोणत्या वृक्षापासून तयार होते? तर कुसुम नावाच्या वृक्षापासून लाख ही तयार केली जाते. नेक्स्ट, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लाला लजपत राय हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, पतित पावन मंदिर सत्याग्रह कोणी केला? तर हा सत्याग्रह विदा सावरकर यांनी केला आहे. नेक्स्ट, प्रचंडगड हा या किल्ल्याचे जुने नाव काय आहे? तर तोरणा हे या किल्ल्याचे जुने नाव आहे. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा जिंकला होता. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे? तर 440 किलोमीटर एवढी ही लांबी आहे. नेक्स्ट, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी पार पडली? तर इसवी सन 1951मध्ये पहिली जनगणना पार पडली. नेक्स्ट, सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे कोण्या ठिकाणी आहे? तर श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. हे ठिकाण आंध्र प्रदेश या राज्यात येते. नेक्स्ट, वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाचे लेखक ॲडम स्मिथ हे आहेत. नेक्स्ट, भारतातील दूध उत्पादक अग्रेसर राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक दूध उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट, खानदेश या प्रादेशिक विभागात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर खानदेश या प्रादेशिक विभागात जळगाव या जिल्ह्याचा समावेश होत नाही. नेक्स्ट, महापालिकेच्या विविध करांना कोण मान्यता देते? तर स्थायी समिती ही या सर्व करांना मान्यता देते. नेक्स्ट, कोणत्या संस्थेत राज्य शासन हस्तक्षेप करू शकत नाही? तर कटक मंडळ याच्यामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करू शकत नाही. नेक्स्ट, सस्तन प्राण्यात युरिया कुठे तयार होतो? तर यकृत या अवयवात युरिया तयार होतो. नेक्स्ट, कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर शिक्षणाचा हक्क यास संबंधित आहे. नेक्स्ट, कलम 18 हे पदव्याची समाप्तीशी संबंधित आहे. नेक्स्ट, कलम 44 हे समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, प्राचीन चोल घराण्याची राजधानी कोणती? तर कावेरीपट्टणम ही प्राचीन चोल घराण्याची राजधानी आहे. नेक्स्ट, साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषेला दिला जातो? तर एकूण 24 भाषेला दिला जातो.
यापैकी ज्या 22 भाषा आहेत त्या आपल्या घटनेतल्या आणि इंग्रजी आणि राजस्थानी या 2 भाषेला दिला जातो. नेक्स्ट, निजामसागर सरोवर कोणत्या नदीवर आहे? तर निजामसागर हे सरोवर मांजरा या नदीवर आहे. या नदीचा उगम बीड जिल्ह्यात होतो. नेक्स्ट, विडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण सिन्नर हे नाशिक जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, पोर्ट ब्लेअर विमानतळास कोणाचे नाव देण्यात आले? तर वीर दामोदर सावरकर यांचे नाव या विमानतळास देण्यात आले आहे. नेक्स्ट, इंडियन सोशल काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर इंडियन सोशल काँग्रेसची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली आहे. नेक्स्ट, भूदान आंदोलनाची सुरुवात तर विनोबा भावे यांनी केली आहे. नेक्स्ट, दिवाण-ए खैरात या विभागाची स्थापना फिरोजशाह तुघलक यांनी केली होती. नेक्स्ट, भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे मुख्यालय कोलकाता, पश्चिम बंगाल या राज्यात आहे. नेक्स्ट, सोने शुद्ध करण्यासाठी कोणत्या आम्लाचा उपयोग होतो? तर सोने शुद्ध करण्यासाठी नायट्रिक आम्ल वापरले जाते. नेक्स्ट, पाणबुडीचा शोध कोणी लावला? तर डेव्हिड बुशनेल यांनी पाणबुडीचा शोध लावला. नैसर्गिक वायूमधील प्राथमिक घटक हा मिथेन असतो. नेक्स्ट, पहिल्यांदा रुपयाचे अवमूल्यन कधी करण्यात आले? तर 1949 या साली पहिल्यांदा रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. नेक्स्ट, यंत्रमानवाला नागरिकत्व देणारा पहिला देश हा सौदी अरेबिया ठरला आहे. नेक्स्ट, ग्रामसेवकास अर्जित रजा कोण मंजूर करतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा ग्रामसेवकास अर्जित रजा मंजूर करतो. नेक्स्ट, इंदिरा आवास योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1985-86 या वर्षी ही योजना सुरू करण्यात आली. नेक्स्ट, पोर्तुगीजांनी पहिली वकार भारतात कोठे स्थापन केली? तर कोचीन, केरळ या ठिकाणी पहिली वकार पोर्तुगीजांनी सुरू केली. प्राचीन शुंग घराण्याची राजधानी कोणती? तर राजगृह ही प्राचीन शुंग घराण्याची राजधानी आहे. राजगृह ही बिहारमध्ये येते. नेक्स्ट, कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर भगतसिंग हा नास्तिक व समाजवादी होता. नेक्स्ट, मंगळयान मोहीम यशस्वी राबविणारा भारत जगातील कितवा देश आहे? तर 4था. नेक्स्ट, औंध पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यात औंध पठार आहे. मिसिसिपी ही नदी कोणत्या खंडात येते? तर उत्तर अमेरिका या खंडात ही नदी येते. नेक्स्ट, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदाची नेमणूक हे राज्यपाल करतात. नेक्स्ट, धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन हे आहेत. नेक्स्ट, लकीना पॅटर्न हा कशाशी संबंधित आहे? तर लकीना पॅटर्न हा प्रशासकीय सुधारणाशी संबंधित आहे. दिग्दर्शन हे मराठी मासिक कोणी सुरू केलेले आहे? दिग्दर्शन हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न, उत्तर प्रदेश राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? 403 एवढी विधानसभा सदस्य संख्या आहे. नेक्स्ट प्रश्न, कांद्यामध्ये कोणता घटक असतो? कांद्यामध्ये कर्बोदके हा घटक असतो. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केलेली आहे? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतीय इतिहासातील सुवर्णयुग असे कोणत्या काळास म्हणतात? गुप्त कालखंड यास सुवर्णयुग असे म्हटले जाते. सहारा वाळवंटात आढळणारी जमात कोणती आहे? बदाऊन ही सहारा वाळवंटात आढळणारी जमात आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय हे चेन्नई या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न, व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणास म्हणतात? व्याघ्र प्रकल्पाचे जनक हे कैलास सांकला यांना म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न, सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? नर्मदा या नदीवर आहे. नेक्स्ट प्रश्न, करडी क्रांती कशाशी संबंधित होती? खताशी संबंधित करडी क्रांती होती. नेक्स्ट प्रश्न, कासवाच्या शरीरात हृदयाचे किती कप्पे असतात? कासवाच्या शरीरात हृदयाचे 3 कप्पे असतात. नेक्स्ट प्रश्न, राज्यपालास कोण शपथ देतो? राज्यपालास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे शपथ देत असतात. नेक्स्ट प्रश्न, राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार कोण असतो? राज्य शासनाचा कायदेशीर सल्लागार हा महाधिवक्ता असतो. नेक्स्ट प्रश्न, 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1980 ते 85 पर्यंत होता. नेक्स्ट प्रश्न,
मानवी रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती होते? मानवी रक्तात 13 ते 14% एवढे हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. मानवी विकास निर्देशांकाचे जनक कोणाला म्हटले जाते? महबूब उल हक यांना मानवी निर्देशांकांचे जनक म्हटले जाते. नेक्स्ट प्रश्न, शर्यत व शेतीच्या कामासाठी सर्वात जास्त उपयुक्त बैल कोणते असते? खिल्लार हे बैल सर्वात जास्त उपयुक्त असते. नेक्स्ट प्रश्न, भारतीय ऊस संशोधन संस्था कोठे आहे? लखनौ या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये ही संस्था आहे. नेक्स्ट प्रश्न, नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण मंजूर करतो? स्थायी समिती नगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करते. भारतीय नौदल दिन कधी साजरा करतात? 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न, अरवली पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? अरवली पर्वत हा वली पर्वत आहे. नेक्स्ट प्रश्न, अनंत कानडे क्रांतिकाराने कोणाची हत्या केली होती? अनंत कानडे यांनी जॅक्सन यांची हत्या केली होती. दीनमित्रकर या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? दीनमित्रकर यांना टोपण नावाने मुकुंदराव पाटील यांना ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न, रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते आहे? रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह हे वटवृक्ष हे आहे. नेक्स्ट प्रश्न, कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी झाली होती? 1965 या साली झाली होती. नेक्स्ट प्रश्न, तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? तांदळाचे कोठार हे भंडारा या जिल्ह्यास म्हटले जाते. महाराष्ट्रात जहाजबांधणी केंद्र कोठे आहे? माझगाव डाक येथे जहाजबांधणी केंद्र आहे. चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण घोलवड पालघरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न, रेल्वे स्टाफ कॉलेज कोठे आहे? वडोदरा गुजरात या ठिकाणी रेल्वे स्टाफ कॉलेज आहे. नेक्स्ट प्रश्न, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? RBI ही भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करते. नेक्स्ट प्रश्न, आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे उपकरण वापरले जाते. नेक्स्ट प्रश्न, रोजगार योजनेचा जिल्हा प्रमुख म्हणून कोण कार्य करतो? रोजगार योजनेचा जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी हा कार्य करत असतो. नेक्स्ट प्रश्न, जिल्हा परिषदेच्या 2 बैठकीमधील अंतर किती असावे? 3 महिने एवढे जिल्हा परिषदेचे अंतर असावे. नेक्स्ट प्रश्न, मनपा आयुक्तावर राजकीय नियंत्रण कोणाचे असते? महापौर यांचे राजकीय नियंत्रण असते. नेक्स्ट प्रश्न, भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? भटनागर हा पुरस्कार विज्ञान या क्षेत्रासाठी दिला जातो. नेक्स्ट प्रश्न, कवकामुळे होणारे आजार. कवकामुळे गजकर्ण, नायटा, खरूज हे आजार होतात. नेक्स्ट प्रश्न, शांतिदूत या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? पंडित जवाहरलाल नेहरू यांना शांतिदूत या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुठे झाला होता? यांचा जन्म कुंभोज या ठिकाणी झाला होता. नेक्स्ट प्रश्न, पेनिसिलिन निर्मिती कारखाना कुठे आहे? पिंपरी, पुणे येथे हा कारखाना आहे. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या ठिकाणी भीमा नदी कृष्णेला मिळते? कुरगुड्डी येथे भीमा नदी कृष्णा नदीला मिळते. भारतातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण कुठे आहे? भारतातील सर्वाधिक तापमान असणारे ठिकाण गंगानगर येथे आहे. नेक्स्ट प्रश्न, संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला? संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. नेक्स्ट प्रश्न, राज्यसभेचे सदस्य असलेले पहिले पंतप्रधान कोण होय? राज्यसभेचे सदस्य असलेले इंदिरा गांधी ह्या पहिल्या पंतप्रधान आहेत. नेक्स्ट प्रश्न, सोयाबीन उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे. नेक्स्ट प्रश्न, पोलिओ या आजाराचा प्रसार कसा होतो? पोलिओ या आजाराचा प्रसार दूषित अन्न व पाण्यामुळे होत असतो. नेक्स्ट प्रश्न, दंतवैद्य कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात? आंतरवक्र या प्रकारचे आरसे दंतवैद्यक हे वापरत असतात. नेक्स्ट प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. प्रभाकर या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? भाऊ महाजन हे या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना कधी झाली होती? महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना 2010 रोजी झाली होती. बटाटा चिप्सच्या हवाबंद पाकिटात कोणता वायू असतो? यामध्ये नायट्रोजन हा वायू असतो. किडनी कशाचे गाळण करते? किडनी अमोनिया, साखर आणि पाणी याचे गाळण करते. स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री श्यामप्रसाद मुखर्जी हे होते.
जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य कोण असतात? स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य हे विषय समित्याचे सभापती असतात. नेक्स्ट प्रश्न, राज्यातील तुरुंग प्रशासनाच्या प्रमुखास काय म्हणतात? कारागृह महानिरीक्षक असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न, राज्य राखीव दलाची स्थापना कधी झालेली आहे? राज्य राखीव दलाची स्थापना 6 मार्च 1948ला पुरंदर येथे झालेली आहे. जायकवाडी प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आलेला आहे? जपान या देशाच्या मदतीने सुरू करण्यात आलेला आहे. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? लॅक्टोमीटर हे उपकरण दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाते. बहुजन पार्टीचे संस्थापक कोण आहेत? बहुजन पार्टीचे संस्थापक काशीराम हे आहेत. नेक्स्ट प्रश्न, सम्राट अकबर कोणाचा पुत्र आहे? सम्राट अकबर हा हुमायूँचा पुत्र आहे. मराठा वृत्तपत्र हे कोणाचे आहे? लोकमान्य टिळक यांचे मराठा हे वृत्तपत्र आहे. नेक्स्ट प्रश्न, वंदे मातरम वृत्तपत्र कोणाचे आहे? अरविंद घोष यांचे आहे. महादेव डोंगर रांगांमुळे नद्यांची खोरी वेगळी होतात. भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगांमुळे वेगळी होतात. नेक्स्ट प्रश्न, भारताची पूर्व पश्चिम लांबी ही 2933 एवढी आहे. नेक्स्ट प्रश्न, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे? आफ्रिका हा खंड दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो? 5 डिसेंबर या दिवशी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न, मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात असते? मुंडा ही आदिवासी जमात झारखंड या राज्यात जास्त आढळली जाते. नेक्स्ट प्रश्न, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा या नदीवर आहे, नांदेडमध्ये आहे. कोणत्या शहरास पिंक सिटी असे म्हणले जाते? जयपूर या शहरास पिंक सिटी असे म्हणले जाते, राजस्थानमध्ये आहे. सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या भागात होते? पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखरेचे उत्पादन होते. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट मंजूर करणारा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड लिटन हा व्हर्नॅक्युलर ॲक्ट मंजूर करणारा व्हाईसरॉय होता. नेक्स्ट प्रश्न, संत कबीर यांचे गुरु कोण होते? संत कबीर यांचे रामानंद हे गुरु होते. नेक्स्ट प्रश्न, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर कोण करते? ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक हे पंचायत समिती मंजूर करते. गावातील जमीनदाराच्या सर्व नोंदी कोण ठेवत असतो? गावातील सर्व जमीनदारांच्या नोंदी हा तलाठी ठेवत असतो. नेक्स्ट प्रश्न, मानवधर्म सभा या संस्थांची स्थापना कोणी केली आहे? मानवधर्म सभाची दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न, लाल रक्तपेशी शरीरातील कोठे तयार होतात? लाल रक्तपेशी या अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. नेक्स्ट प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात छोटे हाड कोणते आहे? मानवी शरीरातील सगळ्यात छोटे हाड स्टेप्स आहे आणि मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड हे फिमर आपल्या पायाच्या मांडीमध्ये असते. भारतीय नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? भारतीय नीती आयोगाचे पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. सध्या नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून कोणत्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आला आहे? संपत्तीचा हक्क 44 या घटनादुरुस्तीने वगळण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न, सायमन कमिशनपुढे साक्ष कोणी दिली होती? सायमन कमिशनपुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साक्ष दिली होती. नेक्स्ट प्रश्न, ओझोन वायूचे सूत्र काय आहे? ओझोन वायूचे O3 हे सूत्र आहे. नेक्स्ट प्रश्न, कोणती बँक शेतकऱ्यास दीर्घ मुदतीचे कर्ज देत असते? भूविकास बँक ही शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देत असते. नेक्स्ट प्रश्न, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. उडणपरी नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जाते? PT उषाला उडणपरी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न, संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे? ब्रिटन या देशाकडून संसदीय शासन पद्धती स्वीकारण्यात आली आहे. पितळामध्ये कशाचा समावेश असतो? पितळामध्ये तांबे व जस्त यांचा समावेश असतो. नेक्स्ट प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झालेली आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 27 डिसेंबर 1945 रोजी झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्र कोणते होते? आत्मवृत्त हे त्यांचे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट प्रश्न, हरित क्रांती कोणत्या पिकासंबंधित घडून आली आहे? हरित क्रांती ही तांदूळ व गहू या पिकासंबंधित घडून आली आहे. नेक्स्ट प्रश्न, जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने सादर केले होते? जगात सर्वात अगोदर इंग्लंड या देशाने आपले बजेट सादर केले होते. नेक्स्ट प्रश्न, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री या सुषमा स्वराज होत्या. नेक्स्ट प्रश्न, माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे? माजुली हे बेट आसाम या राज्यामध्ये आहे.
नेक्स्ट प्रश्न, भारतात कर्कवृत्त किती राज्यातून जाते? भारतात कर्कवृत्त हे 8 राज्यातून जाते. नेक्स्ट प्रश्न, 19 जुलै 1969 रोजी किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 14 बँके राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर 1949 मध्ये स्थापना झाली होती. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी असतो? 2 ऑक्टोबर गांधीजींच्या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न, पूर्वेचे व्हेनिस कोणत्या शहरास म्हणतात? कोचीन या शहरास पूर्वेचे व्हेनिस म्हणतात. नेक्स्ट प्रश्न, वृत्तपत्राचा कागद कोणत्या ठिकाणी तयार करतात? वृत्तपत्राचा कागद नेपानगर या ठिकाणी तयार करतात. नेक्स्ट प्रश्न, जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे? पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात खोल महासागर आहे. नेक्स्ट प्रश्न, भारत जोडो अभियान कोणी सुरू केले आहे? भारत जोडो अभियान हे बाबा आमटे यांनी सुरू केलेले आहे. महाराष्ट्रातील बालाघाटचे पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बालाघाटचे पठार हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, आसाम रायफलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर शिलाँग या ठिकाणी आसाम रायफलचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, भारताची पहिली महिला शासक कोण? तर रजिया सुलतान ही पहिली महिला शासक आहे. नेक्स्ट, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधी लागू करण्यात आला? तर 1 जून 1959 रोजी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू करण्यात आला. नेक्स्ट, दूरदर्शन सेवा प्रथम कोणत्या शहरामध्ये सुरू केली? तर दिल्ली या शहरामध्ये प्रथम सुरू केली. नेक्स्ट, राम मनोहर लोहिया कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? तर समाजवादी चळवळ याच्याशी राम मनोहर लोहिया हे संबंधित आहेत. नेक्स्ट, चंद्राचा व्यास सुमारे 3476 किलोमीटर एवढा आहे. नेक्स्ट, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम किती आहे? तर कलम 25 ते 28 यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांगितलेला आहे. नेक्स्ट, धन विधेयकावर राज्यसभेत किती दिवसात निर्णय घेणे बंधनकारक असते? तर 14 दिवसात निर्णय घेणे बंधनकारक असते. नेक्स्ट, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू झाले? तर 2005 या वर्षी हे अभियान सुरू झाले. नेक्स्ट, कर्बोदकात कोणता घटक नसतो? तर नायट्रोजन हा घटक कर्बोदकात नसतो. नेक्स्ट, मानवास दुधास दात किती येतात? तर 20 दात हे येतात. नेक्स्ट, कोणत्या आवर्तनास सर्वाधिक मूलद्रव्ये आहेत? तर 6व्या आवर्तनात सर्वाधिक मूलद्रव्ये आहेत. नेक्स्ट, मनपा व राज्य शासन यांच्यातील दुवा म्हणून कोण काम करतो? तर मनपा आयुक्त हा मनपा आणि राज्य शासन यातील दुवा म्हणून काम करतो. नेक्स्ट, गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिकाचे वितरण कोण करतो? तर तलाठी हा शिधापत्रिकाचे वितरण गाव पातळीवर करतो. नेक्स्ट, स्त्री पोलीस पहिल्यांदा कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले? तर मुंबई या ठिकाणी निर्माण करण्यात आले. नेक्स्ट, राष्ट्रीय एकता दिन हा 31 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते. नेक्स्ट, कृष्णा व पंचगंगा नद्याच्या संगमावरील ठिकाण कोणते आहे? तर नरसोबाची वाडी ही नद्याच्या संगमावरील ठिकाण आहे. नेक्स्ट, पर्जन्यछायेच्या प्रदेशात कोणते ठिकाणी येते? तर वाई हे ठिकाण पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, हे सातारा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, कॅनडाची राजधानी ही ओटावा आहे. नेक्स्ट, पीरपंजाल खिंड कोणत्या राज्यात येते? तर पीरपंजाल खिंड ही जम्मू काश्मीर या राज्यात येते. नेक्स्ट, बाजरी उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? तर राजस्थान हे बाजरी उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. नेक्स्ट, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? तर मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आहेत. नेक्स्ट, सार्वजनिक बांधकाम खाते सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर लॉर्ड डलहौसी याने सार्वजनिक बांधकाम खाते सर्वप्रथम सुरू केले. नेक्स्ट, अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली आहे. नेक्स्ट, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार हे कोणत्या कलमात येतात? तर कलम 29 व 30 यामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार येतात. नेक्स्ट, सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कशाची तरतूद करण्यात आली आहे? तर मूलभूत कर्तव्याची तरतूद ही सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. नेक्स्ट, जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य कोण असतो? तर पंचायत समितीचे जे सभापती असतात
ते जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. नेक्स्ट, महानगरपालिकेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? तर 221 ही जास्तीत जास्त सदस्य संख्या असू शकते. नेक्स्ट, पोलीस पाटलास कोण रजा मंजूर करतो? तर पोलीस पाटलास तहसीलदार हे रजा मंजूर करतात. नेक्स्ट, इंद्रायणी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रायणी ही भीमा या नदीची उपनदी आहे. तसेच नेक्स्ट, वैनगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वैनगंगा ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. तापी नदीची उपनदी कोणती? तर गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे. नेक्स्ट, पाण्याद्वारे होणारे आजार, कोणता आजार पसरतो? तर पोलिओ, कॉलरा आणि टायफॉईड हे पाण्याद्वारे पसरणारे आजार आहेत. नेक्स्ट, कॅथॉड किरणाचा शोध कोणी लावला? तर विल्यम कुक यांनी कॅथॉड किरणाचा शोध लावला आहे. नेक्स्ट, जागतिक मृदा दिन कधी असतो? तर 5 डिसेंबर या दिवशी जागतिक मृदा दिन असतो. नेक्स्ट, बारोमस ही कादंबरीचे लेखक कोण आहेत? सदानंद देशमुख हे या कादंबरीचे लेखक आहेत. एम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कोणत्या क्षेत्रासाठी कार्य करते? तर ही संस्था मानवी हक्क यासंबंधी कार्य करते. नेक्स्ट, मोहिनीअट्टम हे कलानृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर मोहिनीअट्टम हे कलानृत्य केरळ या राज्याचे आहे. नेक्स्ट, आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीवर काय परिणाम होतो? तर आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीचा वेग हा कमी होतो. नेक्स्ट, दूरची वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी दूरदर्शक वापरतात. नेक्स्ट, कपड्याच्या ड्रायक्लिंगमध्ये कशाचा वापर केला जातो? तर बेंझिन याचा वापर केला जातो. नेक्स्ट, बांगडी हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर बटाटा या पिकावर हा रोग पडतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम, तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पुणे आणि त्यानंतर नागपूर. नेक्स्ट, दख्खनच्या पठाराची उंची सरासरी किती आहे? तर 300 ते 400 मीटर ही दख्खनच्या पठाराची सरासरी उंची आहे. नेक्स्ट, कोणत्या ग्रहाची 2006 मध्ये मान्यता काढून घेतली? तर प्लुटो या ग्रहाची मान्यता 2006 मध्ये काढून घेतली. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, कलम 63 कशा संबंधित आहे? तर उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न, कलम 81 हे कशाशी संबंधित आहे? तर लोकसभा याशी संबंधित कलम 81 आहे. मनपाचा पदसिद्ध सचिव हा कोण असतो? तर मनपा आयुक्त हा मनपाचा पदसिद्ध सचिव असतो. नेक्स्ट, कलम 324 हे कशाशी संबंधित आहे? तर कलम 324 हे निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. नेक्स्ट, गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर 19 डिसेंबर या दिवशी गोवा मुक्ती दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतातील पहिली महिला राजदूत ही कोण आहे? तर CB मुदाम्मा ही भारतातील पहिली महिला राजदूत आहे. नेक्स्ट, भुरी हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर भुरी हा रोग आंबा या पिकावर पडतो. नेक्स्ट, शबरीमाला मंदिर हे कोणत्या राज्यात आहे? तर शबरीमाला मंदिर हे केरळ या राज्यात आहे. नेक्स्ट, इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी हे इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. नेक्स्ट, राव बहादूर ही पदवी इंग्रजांनी कोणाला दिली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी इंग्रजांनी दिली होती. नेक्स्ट, चौथाई व सरदेशमुखी हे कर कोणी लावले? तर चौथाई व सरदेशमुखी हे कर छत्रपती शिवाजी महाराज यांनी लावले होते. नेक्स्ट, सासवडचे पठार हे कोणत्या जिल्ह्यात येते? तर पुणे या जिल्ह्यात सासवडचे पठार येते. नेक्स्ट, बनारस हिंदू विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे? तर बनारस हिंदू विश्वविद्यालय हे वाराणसी या शहरात आहे, हे उत्तर प्रदेश या राज्यात येते. नेक्स्ट, केळी संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी येते? तर जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे व कोण्या ठिकाणी आहे? तर श्रीरामपूर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येते. नेक्स्ट,
ग्रामसेवकाची प्रशिक्षण केंद्र शिंदिवाई चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, जिल्हा नियोजन समिती स्थापन करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर अशोक मेहता या समितीने ही शिफारस केली होती. नेक्स्ट, पद्मश्री हा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर 3ऱ्या क्रमांकाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. नेक्स्ट, इराणची राजधानी कोणती आहे? तर इराणची राजधानी ही तेहरान ही आहे. नेक्स्ट, मास्टर ग्रंथी म्हणून कोणती ग्रंथी ओळखली जाते? तर मास्टर ग्रंथी म्हणून पीयूषिका ग्रंथी ही ओळखली जाते. नेक्स्ट, कोणत्या ग्रहास लाल ग्रह म्हणतात? तर मंगळ या ग्रहास लाल ग्रह असे म्हणतात. गव्हामध्ये कोणते आम्ल असते? तर ग्लुटेमिक हे आम्ल गव्हामध्ये असते. नेक्स्ट, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. नेक्स्ट, भारताने 1974ची अणुचाचणी कोणाच्या निरीक्षणाखाली केली होती? तर राजा रमन्ना याच्या निरीक्षणाखाली 1974ची अणुचाचणी केली होती. नेक्स्ट, राज्यघटनेतील कोणत्या भागात कल्याणकारी राज्याची संकल्पना विशद केली आहे? तर 4थ्या भागामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना ही विशद केली आहे. नेक्स्ट, शेतकऱ्यांना कोणत्या बँकेमार्फत दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाते? तर भूविकास ज्या बँका असतात त्यामार्फत शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाते. नेक्स्ट, बिनविरोध निवडून येणारे एकमेव राष्ट्रपती हे कोण आहेत? तर नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून येणारे एकमेव राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट, उद्दिष्टांचा ठराव कधी संमत करण्यात आला? तर 22 जानेवारी 1949 या दिवशी उद्दिष्टांचा ठराव सहमत करण्यात आला. हा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांची भेट कधी झाली होती? तर 1666मध्ये या दोघांची भेट झाली होती. नेक्स्ट, भारतात आर्य सर्वप्रथम कोठे वसले होते? तर पंजाब या ठिकाणात सर्वप्रथम आर्य वसले होते. नेक्स्ट, ॲमेझॉन नदीचे खोरे कोणत्या खंडात येते? तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये ॲमेझॉन नदीचे खोरे येते. नेक्स्ट, नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर कृष्णा या नदीवर हा प्रकल्प आहे आंध्र प्रदेश राज्यात. नेक्स्ट, कोणती नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते? तर मांजरा ही नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते. या नदीचा उगम बीड जिल्ह्यात होतो. नेक्स्ट, 1945मध्ये जनता योजना कोणी तयार केली? तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1945मध्ये जनता योजना तयार केली. बेकारी हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत केली गेली? तर 4थ्या पंचवार्षिक योजनेत बेकारी हटाओ ही घोषणा करण्यात आली. नेक्स्ट, पक्ष्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? तर ऑर्निथॉलॉजी हे या शास्त्रास म्हणतात. नेक्स्ट, तेलबिया संशोधन केंद्र हे जळगाव जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, हिरा हे कशाचे अवरूप आहे? तर हिरा हे कार्बनचे एक अवरूप आहे. नेक्स्ट, गोविंदाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव हे गोविंदाग्रज असे आहे. नेक्स्ट, पृथ्वीचा ध्रुवीय व्यास हा 12,714 किमी आहे. नेक्स्ट, रुपया हे चलन कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केले? तर रुपया हे चलन लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केले आहे. नेक्स्ट, परिशिष्ट 10मध्ये कशाची तरतूद आहे? तर पक्षांतर बंदी कायदा हा परिशिष्ट 10मध्ये आहे. नेक्स्ट, परिशिष्ट 11मध्ये कशाची तरतूद आहे? तर पंचायत राजचा समावेश परिशिष्ट 11मध्ये करण्यात आला आहे. नेक्स्ट, परिशिष्ट 8मध्ये कशाची तरतूद आहे? तर 22 भाषांचा समावेश हा परिशिष्ट 8मध्ये करण्यात आला आहे. नेक्स्ट, वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती कोणी केली? तर राष्ट्रकूटांनी कैलास येथील मंदिराची निर्मिती केली आहे. नेक्स्ट, गीताई हा ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर विनोबा भावे गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत. नेक्स्ट, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र आहे. नेक्स्ट, न्यायव्यवस्थेची तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर न्यायव्यवस्थेची तरतूद ही अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. झिका विषाणू कोणत्या मच्छरामुळे पसरतो?
तर एडिस इजिप्ती या मच्छरामुळे झिका हा विषाणू पसरतो. नेक्स्ट, वाफ थंड केल्यावर वाफेचे रूपांतर थेंबात होते त्यास संघनन असे म्हणतात. नेक्स्ट, मनपाची निवडणूक कोण घेतो? तर मनपाची निवडणूक हे राज्य निवडणूक आयुक्त घेतात.